दान करणं हे महान कार्य आहे, परंतु आपल्या दानशूरपणाचा अहंकार मिरवू नये. त्यामुळे दानातील पुण्याची भावना लोप पावते. गोपाळ शेठला दिलेल्या अनुभवातून स्वामी याच गोष्टीचं प्रत्यंतर देतात. जेवणाची वेळ टळून गेली, स्वामी कुठे गेले? स्वामी, चोळ्या, ए चोळ्या. स्वामी आपण इथे? अहो मी अहो स्वामी कुठे होतात आपण? मी केव्हाची वाट पाहत होतो. अहो नैवेद्याची वेळ होऊन गेली. आम्ही एका महत्वाच्या कामासाठी गेलो होतो. चोळ्या तूच म्हणाला होतास ना, आम्हाला रत्नाची उत्तम पारख आहे म्हणून. आम्ही माणसं अगदी तावून सुलाखून घेतो, मग आमच्या भक्ताचं नाणं असली आहे का नकली आहे ते चांगलं खणखणीत वाजवून घ्यायला नको. आम्ही वीरची परीक्षा घेण्यासाठी गेलो होतो. पाहूया, त्याच्या समोर पेच टाकून आलोय. आता तो त्या परिस्थितीला कसं तोंड देतो ते पाहायचं. अहो कुठे होतात तुम्ही? केव्हाची आम्ही वाट बघतोय. बाबा बाबा, तुम्ही मला तलवार शिकवणार होतात ना? बाळा, तुला माझ्यासारखं शूरवीर व्हायचं ना, तशी एक संधी चालून आली आहे. मग सांगा, मी काय करू? तुझ्या बाबांची मदत करशील? अहो पण आपला गोपी तर किती लहान आहे अजून, तो कशी काय मदत करणार? अगर राजलक्ष्मी नरेंद्र राजांना सोडून चालली, ती म्हणाली तुझा 32 शुभ लक्षणांनी युक्त असा मुलगा गोपी हा तुम्हाला भेट चढव. त्याच्या प्राणांचं बलिदान तू आम्हाला दे. देवी, तुझ्या आदेशाप्रमाणे मी माझा पुत्र तुला अर्पण करतोय. माझा आहेर स्वीकार कर. आता प्रसन्न हो. नरेंद्र राजांना सोडून जाऊ नकोस. त्यांच्या घरात कायम वास्तव्य करून राहा. बाळ, मी माझं कर्तव्य पालन केलं, पण त्यात माझ्या एकुलत्या एक गुणी पुत्राचा जीव मला गमवावा लागला. आता हे असं निपुत्रिकाचं जीण जगण्यात काही अर्थ नाही. लता, मला माफ कर. पुत्राशिवाय मी नाही जगू शकत मी. अहो 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 काय केलं तुम्ही? अहो ऐका ना माझं. अहो काय होतंय तुम्हाला? अहो ऐका ना माझं. ऐका. अहो ऐका. अहो अहो काय केलं तुम्ही? अहो माझा मुलगा, माझा नवरा दोघेही नाही राहिले. काय करू आता? कुणासाठी जगू? ही तुमच्या बरोबर येणार.
वीर वीर पुरा अरे तोंडाला फेस याने विष प्राशन केलेलं दिसतंय. बोला मुनीमजी, काय झालं? बोला मुनीमजी. महाराज महाराज, ते पाहिलं ते अतिशय दुर्दैवी होतं. आपण आपला एक धैर्यवान, सच्चा, इमानदार सेवक गमावून बसलो. महाराज, वीर आणि त्याचे कुटुंबीय आता या जगात नाही. मुनीमजी, अहो काय सांगताय काय? मुनीमजी, आम्हाला काही वेळ एकटं राहायचं. या तुम्ही. माझ्यामुळे वीरला आणि त्याच्या कुटुंबाला प्राण गमवावे लागले. आमच्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्यांना एवढा मोठा त्याग केला. आणि या त्यागासमोर आम्ही राजा असूनही लहान ठरलो. वीरच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या मृत्यूस आम्ही जबाबदार ठरलो. प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य असतं आणि त्यातच आम्ही कमी पडलो. आम्हाला जगण्याचा कुठलाही अधिकार नाही. स्वामी, मला क्षमा करा. वत्सा, तुझं धाडस आणि आपल्या सेवकाबद्दल असलेलं तुझं प्रेम पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झाले. प्रजेबद्दलचा तुझा कळवळा स्तुत्य आहे. तू मृत्यूला सामोरा जाऊ नकोस. मी तुला सोडून जाणार नाही आणि तुझी राज्यसत्ताही अबाधित राहील याची ग्वाही देते. हे देवी माते, या राज्याचा मला बिलकुल मोह नाही. माझ्या स्वामी भक्त सेवकाला गमावून हे राज्य करणं मला नकोय. तू माझ्यावर खरोखरच प्रसन्न असशील तर मला एक असा वर दे की माझ्यासाठी जीवाची आहुती देणारा माझा स्वामी भक्त सेवक त्याचे प्राण परत दे. माझ्या आयुष्याचा काही भाग वीर आणि त्याच्या कुटुंबाला दे. हे माते, त्यांचे प्राण त्यांना परत दे. ठीक आहे. वीर आणि त्याचे कुटुंबीय यांना त्यांचे प्राण परत मिळतील. राजन, जा. महाराज, आपण माझ्या घरी? हो, आम्ही तुझ्या घरी. वीर, तू लाखात एक आहेस म्हणून जातीनं आम्ही तुझं कौतुक करायला आलो आहोत. बरं मला सांग, त्या स्त्रीचा शोध घेतलास? पुढे काय झालं मग?
फार काही विशेष झालं नाही. विशेष काहीच झालं नाही? नक्की आठव. खरंच महाराज, फार काही झालं नाही. मला बघताच ती रडणारी बाई अदृश्य झाली, बस. नक्की? होय महाराज. किती मोठ्या मनाचा आहे हा. इतकं काही घडलं आणि त्याबद्दल अवाक्षरही काढत नाहीये. आपला मोठेपणा लपवून ठेवतो. खरंच हा एक महान पुरुष आहे. वीर, आम्हाला सगळं ठाऊक आहे. मुनिमजीने आम्हाला सगळं काही सांगितलंय. वीर, तूच नाहीस तर तुझा मुलगा देखील तुझ्यासारखा शूर आहे. स्वामी, आपण या वीर पुरुषास माझ्या पदरी ठेवून घेण्यास सांगितले. आपण एक अनमोल रत्न मला निवडून दिलत. आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. याचा मेहनताना देताना किती द्यावा का देऊ नये या बाबतीत मी साशंक होतो. पण तेही मार्गदर्शन आपण केलं. आपलं म्हणणं मला तंतोतंत पटलं. त्याची प्रचितीही आली. असा माणूस आम्हास अंगरक्षक मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. स्वामी, यांच्यासारखा धनी लाभला, आपल्यासारखे गुरु लाभले, माझ्यासारखा नशीबवान मीच. नुसते गुरु नाहीत, परीक्षा घेणारे गुरु. स्वामी, तुमची लीला बघून आम्ही थक्क झालो. तुमच्या कृपेला अंत नाही. याची परीक्षा घेण्यास तुम्ही आम्हाला मदत केलीत. असे डोळे उघडलेत तुम्ही. आमच्या हिऱ्याला त्याच्या योग्यतेतच कोंदण मिळालं आणि हिरा झळाळून उठला. अरे, या राज्यात वीर सारखे स्वामी भक्त सेवक आणि नरेंद्र सारखा केलेल्या उपकाराची जाण असणारा आणि तदनुसार वर्तन करणारा राजन असेल तर या राज्याचा अस्त कधीही होणार नाही. अरे, आमच्या वीरनी त्याचं शौर्य केवळ शब्दांनी नाही, कृतीनं दाखवून दिलं. आणि आमचा नरेंद्र आपल्या सेवकांनी आपल्यासाठी जीव दिल्याचं कळताच आपलाही जीव देण्यासाठी तयार झाला. या दोघांचाही आदर्श सर्वांनीच आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवा. पण मला एक सांग राजन, अरे, रोज एवढा मेहनताना द्यायला तुझ्या जीवावर आलं होतं, पण आता याचं मोल काय देणार आहेस तू? स्वामी, याचं मोल करताच येऊ शकत नाही. उत्तम माणसं मूल्यवान असतात आणि मौल्यवानही. त्यांना जपा. राहील लक्षात? होय स्वामी. आपले कृपाशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू देत. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. लोको, तुमच्या सगळ्यांचा मला कळवळ आहे, म्हणून मी ही सगळी कामं करून घेतो आहे. मी केलेल्या दानातून आज उभी राहिलेली ही 12वी धर्मशाळा आहे. आणि मला असं वाटतंय की प्रत्येक
प्रत्येक गावामध्ये एक स्वतंत्र धर्मशाळा असावी, ज्याचा उपयोग वृद्धांच्या सेवेकरता, यात्रेकरूंच्या निवासाकरता आणि त्यांच्या भोजन व्यवस्थेकरता सुद्धा व्हावा. मी केलेल्या दानातून गावात अनेक नवे प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि माझा दानशूर स्वभाव तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. यापुढेही मी दान धर्म करत राहणार आणि तुम्हा सगळ्या लोकांचं भलं व्हावं यातच मला आनंद आहे. धन्यवाद. कारभारी जरा इकडे या. कारभारी, धर्मशाळेला नाव द्यायचं राहिलंय. आमचं नाव द्या आणि हे काम लवकरात लवकर करा. समजलं? ठीक आहे शेठ. आणि लोकांना आमच्या नावाचा उदो उदो करायला सांगा. येतोय आम्ही. गोपाळ शेठचा जय जयकार असो. 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 काय झालं स्वामी, हसताय का आपण? चला चोळोबा, बाहेर गावी जायची तयारी करा. आत्ता? हो लगेच. माफ करा स्वामी, पण कुठं जायचंय आपण? पूर्वेला 4 गावं सोडून एक जण स्वतःला कर्णाचा अवतार समजायला लागलाय. त्याची भेट घ्यायची आहे. चला चला तयारी करा, बाहेर गावी जायची. निघायचं आत्ता. अरे दानधर्म करतोयस आणि स्वतःचा जय जयकार जय घोष काय करून घेतोय? हे दान स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी करतोयस. तुला दानाचं महत्व कळलेलंच नाही रे. काळजी करू नकोस, आम्ही येतो. तुला दानाचं महत्व काय हे कळण्यासाठी आम्ही येतो. शेठजी, आज गावकरी तुमच्यावरती खूप खुश होते. असणारच. शेठजींनी धर्मशाळा बांधून येणाऱ्या जाणाऱ्यांची चांगलीच सोय करून ठेवली. खरं शेठजी, तुमच्यासारखा दानशूर माणूस शोधूनही सापडणार नाही. काय बरोबर ना? बरोबर आहे, बरोबर. नमस्कार शेठजी. नमस्कार. गोपाळ शेठ आपणच का? कोण आपण? मी एक गरीब ब्राह्मण आहे. आपल्या दानशूरपणाचे किस्से ऐकलेत मी, म्हणून म्हटलं आपलं दर्शन घ्यावं. काय मदत मिळते का पाहावी. काय मदत हवी आपल्याला? बोला. आम्हाला काशी यात्रेला जायचंय. काय मदत मिळू शकेल का? जरूर. आमच्याकडे मदत मागायला आलेला माणूस आजपर्यंत रित्या हातानं वापस गेला नाही इथून. आणि आपण तर काशी यात्रेसाठी मदत मागतायत. आमच्यातर्फे आपल्याला काशी यात्रा झाली तर आनंदच होईल आम्हाला. कारभारी शेठजी, ही घ्या. ही पहिली थैली तुमच्या काशी यात्रेच्या प्रवासासाठी. आणि ही दुसरी थैली ही आमच्यातर्फे. तिथे जाऊन आमच्या नावानं दान करा. आपण मदत केली याची नोंद घेतली जाईल शेठजी. आणि हे बघा, तिथे जाऊन आमच्या दानशूरपणाचे गोडवे गा. जरूर जरूर. तिथल्या लोकांना आमच्याबद्दल कळू द्या. या. एकदा आभारी आहे शेठजी. आता बघता बघता संपूर्ण देशामध्ये दानशूर म्हणून आमच्या नावाची ख्याती होईल. दानशूर गोपाळ शेठ. स्वामी, त्या दानशूर व्यक्तीकडे आपण का चाललोय हे तर ठाऊक नाही, पण त्यानिमित्ताने एक प्रश्न विचारावासा वाटतो की दानशूर व्यक्तीची लक्षणं काय असावी? चोळ्या, एक तर दानशूर व्यक्तीला गर्व नसावा. आपण दानधर्म करून लोकांचं काहीतरी भलं करतो,
असा वृथा अहंकार त्याच्या ठाई नसावा. कारण आपण दान धर्म करणारे कोणी नसतो रे. सगळा करता करविता तो 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 ठरवतो. तो आपल्याला दान देण्याची ऐपत देतो आणि बुद्धीही. म्हणून दानधर्म करणाऱ्या माणसांनी कसलीही अपेक्षा बाळगू नये. ना स्वतःच्या जय जयकाराची, ना स्वतःच्या प्रसिद्धीची, ना स्वतःचा उदो उदो होण्याची. निर्मळ आणि निस्वार्थ बुद्धीने दानधर्म करावा. होय स्वामी. अरे एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हातालाही समजता कामा नये. समजलं? आणखी एक, दान धर्म करणं हे अतिशय पुण्य कर्म आहे. पण दान हे सत्पात्री असावं. अयोग्य व्यक्तीला केलेलं दान हे द्रव्याचा आणि दानाचा अपव्यय आहे. आपण जो दानधर्म करत असतो ना, त्याचा तो वर बसलेला तो सगळा हिशोब ठेवत असतो. काय? दान हे साधू वृत्तीने करावं. सगळ्यांनाच ते जमत नाही. म्हणून कर्ण सर्वश्रेष्ठ दानशूर. म्हणून कर्णाला लोक आजही मानतात. का स्वामी? कर्णाला ठाऊक होत आपण आपल्या कवच कुंडलाचं दान देऊन आपल्या मृत्यूचा मार्ग सोपा करतो. आणि समोर कवच कुंडलाचं दान मागणारा कोण? साक्षात इंद्रदेव. कर्णाने क्षणाचाही विचार न करता आपली कवच कुंडल उतरवून इंद्राला दान दिली. सोळ्या मला सांग, सर्वसामान्य माणसाला असलं श्रेष्ठ दान जमेल कधी? नाही ना. म्हणून कर्ण दानशूर. चला. बाहेर येऊन लय डोकं दुखायला लागलं. बायकोला जाऊन सांगतो की डोक्याला जरा मालिश कर तेल लावून. हे सावकाराचं काम लय कठीण आहे. नशीबवानेस मित्रा. अरे तुला भूक लागली तर भाजी आणि भाकरी करून खायला घालायला तुझी बायको आहे. तुझं अंग दुखायला लागलं तर तेल मालिश करून द्यायला सुद्धा तुझी बायको सदैव तयार आहे. पण माझ्याकडे काय रे? माझ्याकडे तर कुणीच नाही. अरे नुसत्या 4 भिंती आणि छप्पर म्हणजे घर नसतं रे बाबा. ते आहे म्हणून त्याला घर म्हणायचं, एवढंच. वहिनी जाऊन लय वर्ष झालं. आता या दुःखातनं बाहेर पड. तू बोलतोयस ते बरोबर आहे मित्रा. पण एकट्याने आयुष्य जगणं फार कठीण असतं रे. आणि त्यासाठी कुणाची तरी सोबत हवी. लग्न कर. लग्न? अरे या वयात मला मुलगी तरी देईल का कोण? सगळीकडून माझं मरण झालंय नुसतं. असं म्हणू नकोस मित्रा. काहीतरी चांगलं होईल नक्की. असं सोडू नको. चल निघू मी. बायको वाट बघत असेल. ठीक आहे. चोळ्या, दान देणाऱ्या बरोबरच दान घेणाराही हुशार आणि निर्मळ असावा. आपण याचक म्हणून काय दान मागतो आहोत याची त्याला समज हवी. मिळालेलं दान त्यांनी मनापासून स्वीकारलं पाहिजे आणि सांभाळलंही पाहिजे. याचक म्हणून काय पथ्य पाळायला हवी हे तुला येत्या काळात कळेलच. चोळोबा, दमला नाहीत ना? नाही स्वामी. चला. देवा, माझ्याच नशिबात एवढं दुःख का? एवढा एकटेपणा का? किती सुखाचा संसार होता माझा. कुणाची नजर लागली तुलाच ठाऊक. बायको अचानक गेली. त्यानंतर कधी मनाला बरं वाटलंच नाही बघ. सुख कधी माझ्या वाट्याला आलंच नाही. नुसती गरिबी, एकटेपणा, दुःख, हाल, अपेष्टा.
काय पाप केलं म्हणून हे असं आयुष्य आलंय माझ्या वाट्याला. खरंच किती आनंदी जोडप आहे नाही. आयुष्यात असा साथीदार सोबत असला की आयुष्य किती सुखकर होऊन जात. नाहीतर बायका पोरांशिवाय या आयुष्याला तरी काय अर्थ आहे. बायको मुलांशिवाय आयुष्य नकोसं वाटतं रे देवा, नकोसं वाटतं. किती दिवस हे असं एकटं एकटं जगणार. नालायक आहे मी, जगायला नालायक आहे मी. यापेक्षा मेलेलंच बरं. काय करतोयस? आत्महत्या करतोय. का? आहेत माझी काही कारणं. तुम्ही काय विचारताय? जर का तुझ्या आत्महत्येचं कारण कळलं तर आम्ही तुला काही मदत करू शकू, ज्याच्यामुळे कदाचित तुझा निर्णय बदलेल. ठीक आहे, सांगतो. काही वर्षांपूर्वी माझी बायको वारली. तेव्हापासून एकटेपणाचंच आयुष्य जगतोय आणि एकटाच राहतोय. खरं सांगू, अहो एकटेपणाचं आयुष्य म्हणजे शाप असतो, शाप. अहो मग साथ मिळावी म्हणून दुसरं लग्न का नाही केलं? केला ना, तोही प्रयत्न केला. हो पण मुलगी कुणी देत नाही. काय करू मी? ठीक आहे, आम्ही एका व्यक्तीकडे चाललो आहोत. दानशूरतेबद्दल त्याची ख्याती आहे. आजपर्यंत त्याच्या घरून कुणीही रिक्त हस्तानी परत गेला नाही असं म्हणतात. तुम्ही आमच्या बरोबर चला. तो तुम्हाला द्रव्याची मदत करेलच, शिवाय तुम्हाला अनुरूप अशी सहधर्मचारिणी मिळण्यास सुद्धा कदाचित त्यांची मदत होईल. आमच्या बरोबर यायला तर काय होतंय तुम्हाला? ठीक आहे, बघूयात. हाही प्रयत्न करून बघूयात. चला चला तर. आपले आभार कसे मानावेत हेच समजत नाही. आत्महत्या करून जीवन संपवावं हाच माझ्या दुःखाचा मार्ग मला वाटला. पण तुम्ही मला नवीन मार्ग दाखवून दिलात. निराश होऊन आयुष्य संपवण्यापेक्षा मला हवं ते मिळू शकतं हे तुम्ही मला दाखवून दिलं. तेव्हा माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करून देणाऱ्या त्या दानशूर माणसाला भेटायला मी निश्चित उत्सुकच आहे. तुमची उत्सुकता मी समजू शकतो. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, पण इच्छा पूर्ण झाल्यावर मात्र तुम्ही स्वतःला सांभाळा. पण म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? म्हणजे मला काही समजलं नाही. ते वेळ आल्यावर कळेल. फक्त माझे शब्द लक्षात ठेवा. अजून किती लांब जायचंय? हे काय हाकेच्या अंतरावर आहे. अजून तुमच्यासारख्या एका व्यक्तीला भेटायचंय आपल्याला. चला चला, लवकर लवकर पाय उचला. किसन, तर काय रे गाड्या, सर डोक्याला हात लावून का बसलाय? तर काय सांगू गोप्या तुला, गेल्या वर्षापारमध्ये या वर्षी बी माझं समद शेत पावसानं धुवून नेलं र. अरे लयच नुकसान झालं दिसतंय. वय होतं नव्हतं ते समजच गेलंय बघ. वर्षभराची मेहनत माझी पाण्यात गेली. अरे होतं नव्हतं ते समजा त्या शेतीत घातलं. म्हणलं पीक हाताला आलं तर वसूल होईल. तर नशिबानं पुन्हा जागा दिला. आता काय करू मी? माझी बायका पोरं उपाशी मारतील र. लक्ष्मी, चिंता करू नका ग, मी करल काहीतरी. अरे असं हातपाय गाळू नकस. अरे मग काय करू मी? देव बी माझी कसली परीक्षा बघतोय काय कळना. अरे कधी मिटणार माझ्या मागचे हे दळींदर? हा समजा नीट होईन, देवावर विश्वास ठेव. आता त्याच्यावरच भरोसा आहे र. नाही तर वैतागून कवाच जीव दिला असता मी. स्वामी,
अजून किती लांब जायचंय? म्हणजे पोहोचलो का आपण? अजून मुख्य ठिकाणी पोहोचायला अवकाश आहे, पण त्या आधीच्या महत्वाच्या ठिकाणी लवकरच पोहोचू आपण. महत्वाचं ठिकाण कोणतं? म्हणजे आपल्याला तिथे जाऊन काही काम करायचंय? मगाशी सांगितलं ना, त्या तिथे आपल्याला एक व्यक्ती भेटेल. त्या व्यक्तीला बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचंय. चला. चल येतो मी. अरे मीठ भाकर खाऊन जा. नको, उशीर होतोय. शेतावर पण जायचंय. असं म्हणतो. बर ये. काय रे किसन, काय म्हणतोस? बरं आहे जी. अरे जी काय जी, गेल्या वर्षी कर्ज घेतलेलंस ना, व्याज पण फेडलं नाहीस. त्याचं व्याज वाढत चाललंय. कधी फेडणार आहेस? तसं नाही जी, ह्या वर्षी समधी पीक पावसाने वाहून गेल्या हो. अरे सोड. बऱ्या बोलांना पैसे जर दिले नाहीस ना, तर पैसे वसूल करण्याचा दुसरा मार्ग माझ्याजवळ आहे. हे जर आज पैसे दिले नाहीस ना तू, तर तुझ्या घरावर जप्ती आणावी लागेल मला. घरावर जप्ती? नाही नाही, असं करू नका हो. मला मुदत द्या. दया करा माझ्यावर. मुदत? आणि तुला? अरे हाट, चल मुकाट्याने पैसे काढ. पैसे नाहीत माझ्याजवळ. आईच्यान. पैसे नाहीत? पैसे नाही म्हणजे काय? अहो खरं सांगतो, आईच्यान. बघ, 2 दिवसात पैशाची सोय झाली पाहिजे, नाहीतर माझ्याशी गाठ आहे तुझी. कळाला ना? चल. काय करू रे देवा, सावकाराचं कर्ज फेडायला बी पैसा पाहिजे, लक्ष्मीवर उपचार करायचं तरी पैसा पाहिजे, आणि माझ्याकडे काहीच नाही. मागातलं वर्ष घरातली भांडीन दागिने ऐकून काढलं. आता हे वर्ष कसं काढू? ऐकायला बी काही शिल्लक नाही. बायका पोराचा असा हाल माझ्यामुळे होत्यात. जगाय नालायकच आहे मी. अरे त्यांना 2 वेळचं खाया देऊ शकत नाही, पण त्यांना असं मरताना तरी कसं बघू? लक्ष्मी, तुझा नवरा जगाय नालायक आहे. खरे हे तुमच्यापेक्षा आधी मीच मरतो. बाय, मीच मरतो. थांब. काय करतोयस? नाही, मला अडवू नकासा. वैतागलोय जीवाला, म्हणून इथे जीव देतोय. का आयुष्याला एवढा का कंटाळलास? कंटाळू नका तर काय करू? रोज काय ना काय अडचण. 2 वर्ष झाली समधी शेती त्या पावसाच्या पाण्यात वाहून जाते. या घरी बायको आजारी, डोक्यावर सावकाराचं कर्ज, घरातली 11 बाळाला खाय घालायला काय नाही, पैसा नाही, म्हणून कंटाळून जीव देतोय मी. सांगा की कसा जगू आणि का जगू मी? अरे वेड्या, आयुष्यात संकट येतच असतात. त्यांना धैर्याने तोंड द्यायचं असतं, त्यांच्यावर मात करायची असते. अरे त्यांच्याकडे पाठ फिरवून भेकडासारखं पळून जायचं नसतं. मग काय करू तुम्हीच सांगा. पैसा नाही ही तुझी समस्या आहे ना? ठीक आहे, आम्ही एका दानशूर माणसाकडे चाललो. त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. त्याच्याकडे तुला हवा तेवढा पैसा माग, तो तुला देईल. आता तर नाही ना जीव देणार? आता पैसे मिळाले मी कशाला मरेन हो? ठीक आहे, चल तर मग आमच्या बरोबर. हा चल. तुम्हाला एक विचारू? विचारा. आम्ही त्या दानशूर व्यक्तीकडे काहीतरी मागायला चाललोय, पण तुम्ही का चाललात? आम्ही त्याची दानशूरता पाहायला चाललो. कशी? नाही,
म्हणजे तुम्ही बी त्यांच्याकडे काय मागणार आहे का आमच्यासारखं? नाही, आम्हाला काहीही मागण्याची आवश्यकता नाही. तो दाता आम्हाला सर्व काही देतो. हो, पण अजून किती वेळ चालत राहायचं? ते तिकडे घर दिसतंय ना, तिथे विचारूया. तिथे काही काळ विश्रांती घ्या तुम्ही, मग पुढे निघू. चला.